महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। पीक नुकसानीपोटी हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक मदत करावी, संभाजी ब्रिगेडची मागणी। आमदार निलंगेकरांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। लातूर जिल्ह्याचा निलंगा तालुक्यात तसेच संपूर्ण राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय। सर्व नद्यांना सतत महापुराचं स्वरूप आलंय। सगळीकडे हाहाकार झालाय। नदीच्या पुरामुळे नदीकाठचं पीक पूर्णपणे सडलेलं आहे व इतर उभ्या पिकालाच कोंब फुटायला चालू झालेत। पुरामुळे कित्येक शेतकऱ्यांचं पशुधन, शेती अवजारे, शेतकरी या पुराच्या पाण्यात वाहून गेले। यामध्ये अनेकांचे संसार मोडले, अनेकांचा संसार उघड्यावर आला। या आसमानी संकटांमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला। शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। म्हणून सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या संकट काळात शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं ठाकून शेतकऱ्यांना किमान हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्यावं। 8,500 रुपये हेक्टरी देऊन शेतकऱ्यांची चेष्टा न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं टाकून भरीव मदत करावी। सध्या सत्तेत असलेले मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येऊन पाहणी करून गेले, पण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून गेले का, असं शेतकऱ्यातून चर्चा पाहावयास मिळते। म्हणून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत करून याचा संसार उभा करण्यासाठी हातभार लावावा। यासाठी संभाजी ब्रिगेडचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना निलंगा येथील निवासस्थानी आज 29 सप्टेंबर रोजी निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे। तसेच आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन जनतेला दिले होते, मात्र सत्तेत आल्यानंतर याचा विसर आपणास पडला आहे। शेतकरी पूर परिस्थितीतून जात आहे। सध्या शेतकऱ्याचा कणा मोडला आहे आणि या मोडलेल्या कण्याला आधार देण्याचं काम सरकारनं करावं, कारण महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी 3 शेतकरी कर्जाच्या विळख्यात आत्महत्या करत आहेत, हे वास्तव आहे। त्यामुळे तत्काळ बळीराजाला आर्थिक मदत करून हातभार लावावे अशी मागणीही करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना आपल्याला कशी देता येईल हा एक प्रयत्न राहील आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती केली आहे। पशुधनाचं जिथं 25,000 आहे तिथं 50,000 आपल्याला त्या ठिकाणी देता येईल अशी एक भूमिका आपण त्या ठिकाणी मांडतो। आणि आपल्या सर्व बांधवांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण जे काही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये शेतकऱ्यांना जी मदत करायची त्या मदतीसाठी मी आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना सांगतो की त्यांनी काळजी करू नये, त्यांनी धीर धरावा। निश्चितपणे सरकारकडनं जास्तीत जास्त त्यांना पाठबळ देता येईल, कारण एवढं मोठं नुकसान झालंय, पण जास्तीत जास्त जे आजपर्यंत कधी झालं नाही, नुकसान तर भरून येणारं नाहीये, पण जे काही आपल्याला त्यांना पाठबळ देता येईल ते प्रामाणिकपणे प्रयत्न जिल्ह्यामध्ये आपण करू।